आरबीएन न्यूजसाठी न्यूज ब्युरो उरण। उरण करंजा येथील समुद्रात बोट बुडाल्याचे व्हिडिओ झपाट्याने व्हायरल झाले। सदर बोट कोणती आहे, कुठे बुडाली याची माहिती अद्यापपर्यंत प्रशासनाला नाही। त्याचे फोटो हे शासकीय कार्यालयांना प्राप्त तर होत आहेत, मात्र कोणत्याही प्रकारची तक्रार कुठेही नोंद नसल्याचा दावा मत्स्य विभाग मुंबईचे वरिष्ठ अधिकारी श्री भादुले यांनी केला आहे। तसेच याबाबत नौदल, कस्टम यांना माहिती दिली असून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले। गुजरात राज्यातील वेरावल येथील भरतभाई कचराभाई डहरी यांच्या मालकीची भवानी गंगा नावाची मच्छीमार बोट वादळी हवामानाच्या इशाऱ्यानंतर सुरक्षिततेसाठी मोरा बंदरात नांगर टाकून विसावली होती। 19 ऑगस्ट 2025 रोजी मोरा बंदरात आलेल्या या मच्छीमार बोटीवर 6 खलाशी व 1 तांडेल असे एकूण 7 जण होते। त्यापैकी भरतभाई डालकी हा खलाशी शौचालयाला गेला होता। बराच वेळ झाला तरी बोटीवर दिसून आला नसल्याने त्याचा शोध घेतला, मात्र कुठेच आढळून आला नाही। त्यामुळे मोरा सागरी पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली। त्या प्रकरणी पोलीस व सागरी सुरक्षा रक्षक दलाच्या पथकाला बेपत्ता खलाशाचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या। त्या बेपत्ता खलाशाचे शोध घेण्याचे काम सुरू होते। अखेर त्या खलाशाचा मृतदेह सापडला असल्याची माहिती मोरा पोलीस ठाण्यातून देण्यात आली आहे। परंतु समुद्रात बोट बुडाल्याच्या घटनेनं हालचाल गाजवणाऱ्या व्हिडिओ वृत्तासंदर्भात प्रशासन अनभिज्ञ असल्याचे समोर येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते। आरबीएन न्यूजसाठी न्यूज ब्युरो उरण। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।